जय जिजाऊ जय शिवराय. चला आज रानात थोडं भरणं राहिले मका भिजवायची, तेवढं भिजवायसाठी रानात जाऊया. चला मला आमचं रान दाखवतो आज. ही पण दुसऱ्याच रान आहे, साईड कडून जायला लागतंय. भिजवलंय, वल्ल झालं सगळं. यांच्या पण मकाला पाणी चालू आहे. रानात जाण्यासाठी असे बारक्या बारक्या पावलवाटा असतात, फक्त हे रानात असतात असे बारक्या बारक्या, त्या रस्त्याने जायचं. इथे एक विहीर आहे बघा, लिंबा झाडापाशी. त्या विहिरीमध्ये पहिल्या घोरपड्या असायच्या राहायला, भरपूर घोरपड्या असायच्या विहिरीमध्ये. आम्ही लय वाकून बघायचो त्या विहिरीमध्ये. आता पाणी असेल त्या विहिरीमध्ये, कारण की वाड्याला लय पाणी आले, भरपूर पाणी ह्या वर्षी. पाऊस लय झाला आहे, तर पाणी भरपूर असणार आहे. सगळ्यांच्या विहिरी भरले फुल. मग वाड्यातलं पाणी दाखवतो. ही चिंचेचं झाड आहे, या चिंचा हे सगळ्या एवढ्या ह्या एरियामध्ये आमच्या इथं जेवढ्या पण चिंच झाड आहेत ना, त्यातल्या सगळ्या गोड चिंचा ह्या झाडाच्यात. चिंच लागले आता भरपूर. हे वाड्याच्या कडेला झाड आहे. ही बघा चिंच. रानात आले रास काय पण भेटतं खायला. चिंचा, बोरं, ऊस आहे. गावाकडं कोण नाही काय बोलत, असं ऊस तोडला काय झालं काय झालं. सगळ्या वाड्याच्या कडून जायला कामात चालत. भरपूर पाणी वाहतं वाड्यातून. इथून नळीतून जाते बाहेर, 2 नळ टाकले, 2 नळीत ना या साईडला निघते. भरपूर पाणी यावर्षी, पाण्याची काही कमी नाही. इथं शेजारी बघा ही विहीर आहे, वड्या शेजारी दाखवतो पाणी किती असं गेलं. बघितलं किती पाणी. भरपूर पाऊस आम्ही ह्या एरियामध्ये दिवसभर. इथे वरून उड्या मारायचं. फुलं बघा, बुच्याचं झाड आहे, फुलांचं लय वास येते.
तो बंदरा मी तुम्हाला दाखवलेला. सगळी काटेरी झाडं आणि लिंबाची झाडं. लिंबाचं झाड सिटीमध्ये बघायला भेटत नाही. इकडे बघा लिंबाची झाडं किती सगळी वळीन. प्रत्येकाच्या बांधावरती प्रत्येकाची रानामध्ये लिंबाची झाड आहेत. चिंच बघा एवढे राहिले. मीठ नाही खायला, मिठासोबत बाहेर लागते एकदम खायला. पहिला मी पुड्यामध्ये मीठ बांधून यायचो, कागदामध्ये मीठ बांधून घेऊन यायचो. इकडंच खात बसायचं. चिचा बोरं जांभळं असंच रानात जायला लागतं. आमच्या रानात आहे, मधून रस्ता आहे. पहिले साईड ना आहे तिकडून मोठा गाडी रस्ता, पण तिकडून 15-20 मिनिटं जातात तरी मोठी गाडी आणली होती. मधनं चालतं तेवढंच वेळ लागतं, काय नाही. पण मोठी गाडी काय रानापर्यंत वरती येत नाही आहे, कारण मध्ये वाड्यात पाणी भरपूर आहे. त्यामुळं आम्ही शक्यतो चालतोच इथे इकडं मधनंच. जवळ पण पडतंय. तिकडं पलीकडं आमचं रान आहे, ते जवळ आलं. नांगरा चालू आहे, रोटर मारते दिसतंय. रोटर चालू आहे. आमच्याकडे जास्त म्हणून पाणी असल्यामुळे आता ऊस मका इथं पण पुढे पाणी दिलं. आता तिकडून जाता येणार नाही. पाणी दिलंय रानामध्ये, पाणी दिलं तर आपल्याकडं महागारी जायला येतो. चला ह्या रोटरला आता जायला लागेल साईडनं. तर चला आला फायनली आपल्या रानात. फायनली आपण आपल्या रानात आला. आमच्या ती शेवग्याचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे. तिथं बोर आहे, दिसते ते समोर बोर आहे आमची. आमची होतात नव्हतं चालू झालं. ही सगळी पैप तिकडून त्या कोपऱ्यापासून अंतरलेली. ही सगळी पैप काढून परत त्या बोरा जोडायच्या जातात, कारण की विहिरीत आता पैप पुरणार नाहीत. आणि खालच्या साईडला तिकडे भिजवायचं राहिले, तिथपर्यंत काय पैप जात नाहीत भिजवायला. रान सगळं उतारात आहे, त्यामुळे पाणी एका साईडला पडते. मग त्यामुळे डायरेक्ट पाईप टाकून तिथपर्यंत नाही. पाईप बोर हिरतली पाईप काय तिथपर्यंत जात नाहीत. आता हिरतली पाईपलाईन तिथून पुढे काढून इकडे बोरला लावायची, जाते कडेपर्यंत सगळं. आजचे दिवस बोरवर भिजवायचं. आता हे सगळं भिजवले हिरीच्या ह्याच्यावर, विहिरीच्या पाण्याने सगळं भिजवले. हे ते खालच्या कोपऱ्यात राहिले, थोडे कोपरा राहिला भिजवायचा. होऊन जाईल आज लवकर, सकाळ. असं असतं शेतकऱ्याचं. मी काय नाही शेती करत, जास्त बघत नाही. वडील नाहीच बघतात. पण मी जेव्हा पुण्यातनं माघारी इकडे येतो तेव्हा देतो थोडा टाईम. ही पीटी रानातली सकाळी येऊन वडील मोटर चालू करून बघून गेले की चालू होते का नाही. बोर लई दिवस झालं बंद आहे, जवळजवळ 3-4 महिने झाले. बोर स्टार्टर मारला, वायर काढून ठेवली ती.
आज सकाळी बघितलं चालू होते. चला फायनली करतो काम चालू आधी पटपट. चला बाय. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.